हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत अशी आपली ख्याती आहे. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे निवडणूक प्रक्रिया. लोकांनी लोकांच्यातून निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून आपण निवडणूक प्रक्रियेकडे बघत असतो. आणि मग निवडणूक प्रक्रिया मग ती अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आणि महाविद्यालयापासून ते अगदी विधानसभेपर्यंत कुठलीही निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचं द्योतक मानली जाते. पण 1994 पासून संपूर्ण देशभरातील महाविद्यालयातील निवडणुका थांबवण्यात आल्या. मी मुद्दाम थांबवण्यात आल्या असा शब्द म्हणतोय, रद्द करण्यात आल्या असं मी म्हणत नाहीये. कारण त्याच्यापूर्वी कितीतरी वर्ष महाविद्यालयाच्या निवडणुका व्हायच्या. आणि आज आपल्याला राजकारणामध्ये जी अनेक यशस्वी मंडळी दिसत आहेत त्यांची सुरुवात, राजकारणाची सुरुवात अनेकांची या महाविद्यालयातील निवडणुकांमुळे झालेली आहे. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे एक प्रकारे असं सांगितलं जातं की सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी आणि उत्तम राज्यकर्ते तयार करण्यासाठी महाविद्यालयातील निवडणुका उपयोगी पडायच्या. आणि म्हणून महाविद्यालयातील निवडणुका ही लोकशाहीची एक भक्कम पायरी आहे असं मानलं जायचं. पण 1994 नंतर संपूर्ण देशभरातल्या या निवडणुका थांबल्या. आजही महाविद्यालयातील निवडणुका होत नाहीयेत. खरं तर 2004 साली या संदर्भामध्ये लिंगडोह समितीनं अहवाल दिल्यानंतर अशा पद्धतीच्या निवडणुका प्रत्येक राज्यानं आपापल्या पद्धतीनं फॉर्म करून घ्याव्यात असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिलेला आहे. म्हणजे हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. परंतु आत्ता तरी यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजूनही महाविद्यालयांच्या किंवा कॉलेजेसच्या निवडणुका होत नाहीयेत. गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा ही मागणी जोर धरती आहे की महाविद्यालयांमध्ये सुद्धा निवडणुका व्हायला पाहिजेत आणि मतदानाचा हक्क विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. लोकशाही प्रक्रिया सुद्धा महाविद्यालयामध्ये आली पाहिजे. तर दुसरीकडे असा एक वर्ग आहे की जो महाविद्यालयातील निवडणुका नको म्हणतोय. कारण निवडणुकीमध्ये जो काही बळाचा वापर होतो आणि त्या निवडणुकीच्या नावाखाली जो काही धांगडधिंगा होतो त्यामुळं निवडणुकीला विरोध असणारा सुद्धा एक वर्ग आहे. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. मला असं वाटतं की कोल्हापुरातील किंवा महाराष्ट्रातील तमाम युवा पिढीच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा आणि आपुलकीचा, आस्थेचा विषय आहे. आपल्या कॉलेजच्या निवडणुका हा प्रत्येक मुलाच्या दृष्टीनं एक थोडासा स्वतःशी निगडीत असा विषय असतो. आणि म्हणून आज आम्ही या विषयावरती बोलायचं ठरवलं आहे. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत काँग्रेसच्या NSUIचं काम बघितलेले आणि आता जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवणारे डॉक्टर अजित राजिगरे, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर ज्यांनी कित्येक वर्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये स्वतः सहभाग घेतलेला आहे, अनेक निवडणुकांचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे असे अभाविपचे म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कधी काही सक्रिय काम करणारे आणि आता मार्गदर्शक असणारे सतीश कुलकर्णी. आणि त्याचबरोबर एक विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून की विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटते, शिक्षण घेणारा विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये KITचा विद्यार्थी जनवाडकर, ज्याचं नाव आहे गिरीधर जनवाडकर, याला सुद्धा बोलवलेलं आहे. तिघांचे स्वागत. सुरुवातीलाच म्हटलं मी, आपल्याला विषय सगळ्यांनाच माहिती आहे की कॉलेजमधल्या निवडणुका म्हणजे एक वर्ग असा आहे किंवा अशी काही मुलं असतात की जी कॉलेजमध्ये ऍडमिशनच घेतात ती मुळात निवडणुकीसाठी. आणि काही मुलं अशी पण आहेत की जी कधीच कॉलेजला जात नाहीत, ऍडमिशन घेत नाहीत, पण कॉलेजच्या आवारात फिरताना दिसतात ती फक्त निवडणुकीसाठीच. असे दोन्हीही गट किंवा दोन्ही वर्ग आहेत. तर तिसरा एक वर्ग असा आहे की जो आपलं करिअर करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, पूर्णपणे मन लावून अभ्यास करण्यासाठी म्हणून कॉलेजमध्ये येतो. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती 2004 मध्ये जेव्हा सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं की पुन्हा एकदा तुम्ही अशा पद्धतीच्या निवडणुका घ्या, 1994 ते 2004 जवळपास 10 वर्ष या निवडणुका आता थांबलेल्या आहेत. खरं तर आता 2013 मध्ये आपण याच्यावरती बोलतोय, म्हणजे हा कालावधी खूप मोठा आहे. मुळात तुम्ही अशा पद्धतीच्या निवडणुका असाव्यात असं तुमचं म्हणणं आहे की असू नयेत असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे महाविद्यालयां ज्या इलेक्शन्स आहेत ज्या पूर्वी 94 पर्यंत होत होत्या त्यामुळं अनेक दिग्गज असे नेते किंवा चांगले संघटनात्मक नेते असे तयार झाले आणि विद्यार्थी वर्गातून जो जोश असतो, जी एकत्रित करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असते, तर तशा प्रकारची ताकद आता पुन्हा निर्माण व्हायला पाहिजे. आणि नवीन नवीन युवकांना त्यांचं वक्तृत्व, त्यांचं जे काय बुद्धिक्षमता आहे किंवा नेतृत्व करण्याचे गुण आहेत हे बाहेर पडले पाहिजेत. यासाठी निवडणुका या झाल्या पाहिजेत असं माझं एक युवक काँग्रेसतर्फे मत आहे. पण या संदर्भामध्ये युवक काँग्रेस काही पाठपुरावा करते का?
नाही, आमच्या प्रदेश पातळीवर याचा पाठपुरावा चालू आहे आणि काँग्रेसने देखील याला पाठिंबा आपल्या कारण राज्यात सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, मग अडचण कुठे आहे? नाही, पाठपुरावा सुरू आहे. सगळ्यांची मतं जाणून घेतल्याशिवाय कोणताही विषय ज्यावेळेला येतो त्यावेळेला सगळ्याच पक्षांची मतं किंवा जनतेचं, आम जनतेचं मत, विद्यार्थ्यांचं मत घेतल्याशिवाय एखादा निर्णय लादणं हा चुकीचा आहे. त्यामुळे मत घेऊन तो निर्णय नक्कीच लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, त्या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे. सतीश कुलकर्णी, मी तुम्हाला विचारतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल नेहमीच आघाडीवरती असते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा कित्येक वर्ष आघाडीवरती होती, जशी NSY होती तशी. या पार्श्वभूमीवरती तुमचं आता मत काय आहे की निवडणुका सुरू व्हायला पाहिजेत का? निश्चितच निवडणुका झाल्या पाहिजेत. ज्यावेळी निवडणुका विद्यार्थी परिषदेने निर्णय केला की स्टुडंट्स काउन्सिल इलेक्शन्समध्ये विद्यार्थी परिषदेने सहभागी व्हायचं, हा निर्णय 1979 साली घेतला आणि तेव्हापासून विद्यार्थी परिषद सातत्याने विद्यार्थ्यांच्या इलेक्शनमध्ये सहभागी होते. बेसिकली विद्यार्थी हा याला आपण एक विद्यार्थी आणि कॉलेजमधला जाणारा विद्यार्थी आणि त्याला अभ्यासाचं नोशन हे जास्त आहे, पण स्टुडंट ॲज अ कम्युनिटी म्हणून भारतामध्ये बघितलं पाहिजे. 1986ला 18 वर्षाचा मताधिकार हाच एक स्टुडंट्स पार्टिसिपेशन आणि डेव्हलपमेंट या भूमिकेतून मताचा अधिकार 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मतदान केलं पाहिजे. त्यांनी PM ठरवलं पाहिजे, त्यांनी लोकसभेचा उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, विधानसभेला केलं पाहिजे. आणि मग असं ज्यावेळी विद्यार्थ्यांनी सगळ्या जगात झालेली या विषयातली चर्चा आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला या लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयापासून गेलं पाहिजे. मग एका बाजूने आम्ही भारताचा पंतप्रधान ठरवणार आणि कॉलेजमध्ये आमचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्याच्याकडे नाही, हे गृहीत धरणं बरोबर नाही. विद्यार्थी तुमच्या दृष्टीने विरोधाभास आहे. 18 वर्षाच्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला जेव्हा मतदानाचा अधिकार मिळतो तेव्हा त्याला कॉलेजमधले त्याचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्याला असलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये तो आला पाहिजे. ठीक आहे, ओके. गिरीधर, मी तुमच्याकडे येणार आहे की एकूणच आता तुम्ही ह्या दोघांची मतं ऐकली. त्यांचं म्हणणं आहे की महाविद्यालयातील निवडणुका या पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत, लोकशाहीमधला तो अधिकार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? निवडणूक ही जर बघितली आपण तर ती कुठल्याही डेमोक्रेसीची एक जननी असते, पण कुठलीही संस्था चालायला किंवा मुलांची मतं मांडायला एक कोणीतरी म्होरक्या त्यांना लागत असतो. पण त्याच्यासाठी इलेक्शन हे असू नये, त्याच्याऐवजी सिलेक्शन असावं, जेणेकरून त्यांची मतं तरी पुढे येतील पण चुकीच्या मार्गात, चुकीच्या लोकांकडनं नाही, योग्य माणसांकडनं येतील. नाही, पण आता याने जो मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं आपल्याला भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार, मग त्या दृष्टीनं मतदान करून लोकशाही प्रक्रियेचा अर्थच असा आहे की लोकांनी बहुमतानं निवडलेला प्रतिनिधी, त्यामुळे सिलेक्शन हा जो प्रकार आहे हे सिलेक्शन कोणतरी एक अधिकारी व्यक्ती करणार, त्याच्यामध्ये लोकसहभाग असणार नाही. इलेक्शन प्रक्रियेमध्ये लोकसहभाग असतो, मग इलेक्शनला विरोध का? कारण का कसं आहे की आपण जे बघतो की इलेक्शनमध्ये होणाऱ्या ज्या काही एक निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत, जसं की म्हणजे कोणत्याही मतं जी विकत घेतली जातात किंवा अशा प्रकारानं जे काय मतं जिंकली जातात आणि निवडणुका जिंकल्या जातात, ते होणं चुकीचं आहे. आणि एवढ्या अर्ली स्टेजला, म्हणजे ज्या वेळेला एखादा विद्यार्थी आहे एवढ्या अर्ली स्टेजला ते सुरुवात त्याची होतीये हे असं आता दिसतंय. अच्छा, त्यामुळे ते चुकीचं आहे. म्हणून त्याला इलेक्शन नसून सिलेक्शन असावं, जेणेकरून त्याच्यावर कुठला तरी एक अंकुश ठेवला जाईल. लोकशाही प्रक्रियेतील काळे मार्ग जास्ती प्रामुख्याने पुढे यायला लागले आणि त्यामुळं निवडणूक प्रक्रिया नको तर सिलेक्शन असावं तुमचं म्हणणं आहे. एक वेगळा मुद्द्याने मांडलेला, आता मगाच्या मुद्द्याकडे येतो. तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये सर्वसमावेशक अशी मतं आम्ही समजून घेणार आहोत. मुळात आता खरं तर गिरीधर हा 3rd इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे, त्यामुळं त्यानं इलेक्शनचा तसा अनुभव घेतलेला नाहीये, पण आपण इलेक्शनचा अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः सुद्धा महाविद्यालयातील अनेक निवडणुकांमध्ये सहभागी होतो, तेव्हा मला त्या निवडणुकीच्या दोन्ही बाजू माहिती आहेत. आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजून विचारणार आहे की अशी वेळ का येऊ, म्हणजे तुम्ही म्हटलात त्या पद्धतीनं 1979 पासून ते 1994 पर्यंत महाविद्यालयामध्ये निवडणुका होत होत्या, पण मग 94 सालानंतर या निवडणुका थांबवाव्यात अशी वेळ का आली, याचं कधी आत्मपरीक्षण या सगळ्या विद्यार्थी संघटनांनी केले का? काही चुकीच्या घटना घडल्या, काही पळवापळीच्या घटना घडल्या, काही मर्डर सुद्धा झाले असतील. मला असं वाटतंय की कोल्हापुरामध्ये तर या महाविद्यालयातील निवडणुकीच्या निमित्ताने एक वाक्प्रचार तयार झाला, XYZ ला डाळलं. हा डाळणं म्हणजे काय, तर त्या निवडणूक प्रक्रियेमधला जो कोण उमेदवार असेल, इच्छुक उमेदवार, त्या इच्छुक उमेदवारालाच गायब करायचं.
म्हणजे त्याला फॉर्म भरूच द्यायचा नाही आणि मग आम्ही एकतर्फी निवडणूक केली, बिनविरोध केली, अशा पद्धतीचा डंका सगळीकडे पिटायचा. मग तुम्हाला अशी लोकशाही अपेक्षित आहे? नाही, लोकशाही जी काही इलेक्शन चालू होत्या त्या काळी, तर त्याच्यामध्ये दुरुस्त होणं, कायद्यात दुरुस्त होणं हे पण गरजेचं आहे. आता लिंगडोळ समितीचं आपण मगाशी बोललात, तर त्या संदर्भात त्याच्यामध्ये काही नियम सांगितले. लिंगडोळ समितीनं हेच सांगितलेलं आहे की निवडणुका घ्या, परंतु त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये जे काही चुकीचे पायंडे पडत गेलेले होते ते पहिल्यांदा बदला, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणा, नियंत्रण आणा आणि मग निवडणुका घ्या. सोयीस्कररित्या सर्व विद्यार्थी संघटना काय म्हणतात की लिंगडोळ समितीनं सांगितलेलं आहे निवडणुका घ्या, पण त्याच्या मागचे जे काही बदल करायला सांगितले त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही साहेब. त्याच्याबद्दल एक बदल सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्पेशली सांगितलेलं आहे की 75% मुलग्याला पाहिजेत गेल्या 3 वर्षात, असं एक त्याच्यामध्ये सांगितलं. गुण पाहिजे, गुणवंत विद्यार्थी पाहिजे. त्याच्यामध्ये 75% अटेंडन्स पाहिजे, 75% अटेंडन्स पाहिजे. प्लस त्याच्यामध्ये एटीकेटी नको, त्याला एटीकेटी विषय त्याचा बॅकलॉग नको. ओके, म्हणजे तो तसाच हुशारच मुलगा असणार आहे. असं काही नाही की बॅक बेंचर्सच किंवा असं म्हणतोय आपण की अशा प्रकारची मुलं जी बाहेर मगाशी आपण म्हटलं आवारात फिरतात, इलेक्शनसाठी येतात, अशा विद्यार्थ्यांना ह्यात आपोआपच आपण बाजूला ह्यातून टाकणार आहे की जी 75% गिरीधर यांचा जो मुद्दा आहे त्यानुसार एक आपण असं गृहीत धरू की 75% कॉलेजमध्ये हजेरी पाहिजे, त्याचबरोबर तो एटीकेटी नसलेला विद्यार्थी पाहिजे, म्हणजे सर्व विषयात पास तो पाहिजे, म्हणजे किमान गुणवत्ता पाहिजे, असं लिंगडोह समितीनं सुद्धा सुचवलेलं आहे. परंतु याच्या पूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर तुम्हीच आता कबूल केलं की महाविद्यालयीन निवडणुकांच्या काळांमध्ये जे काही मारामाऱ्या व्हायच्या, ज्याच्यामध्ये अगदी खुनापर्यंत मजल गेलेली आहे, मुलांना पळवून नेलं जायचं. मग अशी गिरीधरनं मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की मतं विकत घेतली जायला लागली. म्हणजे आज पुन्हा एकदा आपल्या देशाची जी काही फार मोठी शोकांतिका आहे की निवडणुकीच्या नावाखाली जी काही हुल्लडबाजी सुरू असती, जी काही एक कंपुगिरी सुरू असती, या सगळ्याची मुळं महाविद्यालयात रोवावीत असं तुम्हाला वाटतं का? मग सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की 1994 साली इट वॉज अ हाफवे मार्क, म्हणजे ती प्रक्रिया पुरेशी मॅच्युअर पण होऊ दिली नाही. आणि त्याच काळामध्ये या एका निष्कर्षाला गव्हर्नमेंट आलं. खरं सांगायचं झालं तर महाविद्यालयीन प्रशासन, विद्यापीठ प्रशासन या सगळ्यांना विद्यार्थी हा बाय नेचर अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. विद्यार्थी हा अधिक स्पष्ट करून सांगा हा मुद्दा, मी सहमत नाही तुमच्याशी. विद्यार्थी हा त्याच्या गुणामुळे तो कायम प्रश्न विचारणार आहे, बरोबर, आणि तो प्रश्न विचारत होता प्रशासनाला. अनेक आंदोलनं झाली. आज आपण सगळ्या नॅशनल मुवमेंट्स मध्ये घेतल्या तर मेजॉरिटी म्हणजे आता अण्णा हजारेंच्याही आंदोलनामध्ये मेजर सहभाग हा विद्यार्थ्याचा होता. याचा अर्थ विद्यार्थ्याला सामाजिक जाणीव आहे, ते स्पष्ट आहे, नक्कीच आहे. तो ऍज अ युथ म्हणून त्याला वेस्टेड इंटरेस्ट कमी आहेत, तो ऍज अ युथ म्हणून युथफुल आहे, तो काही करण्याची तयारी ठेवतो. मुळात ज्यावेळी तो बेसिकली नेचर हे आहे, आणि ज्यावेळी तो कॉलेज इलेक्शन मध्ये यायला लागला त्यावेळी त्याच्या स्किलसेट आहे हा अधिक शार्पन व्हायला लागला. आणि कॉलेज स्टुडंट्स मधून मी एक उदाहरण याच्यामध्ये मुद्दाम देणार आहे, म्हणजे थोड्या ओघामध्ये. कॉलेज स्टुडंट हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिक धारदार त्याचं नेतृत्व व्हायला लागलं. अगदी बरोबर आहे, परंतु त्या अधिक धारदार त्यामध्ये नाही मला एक उदाहरण आली की निवडणुका थांबवायला लागल्या. एक मिनिट थांबवतो. याचं कारण असं की आपण ज्या तरुणाईबद्दल बोलतोय, म्हणजे आज कॉलेज स्टुडंट म्हणजे कोण, शेवटी तरुण. सर्वाधिक जास्त ऊर्जा असते या तरुणाईमध्ये, आणि तुम्ही जे म्हटलं की त्यातनं अधिक धारदार नेतृत्व तयार व्हायला लागलं, तर मला सांगा 1994 जेव्हा निवडणुका थांबवल्या त्याच्या अगोदर कुठल्याही विद्यार्थी संघटनांनी निवडणुका बंद कराव्यात अशी मागणी केलेली नव्हती. निवडणुका बंद कराव्यात म्हणून साहेब, पण आपण निगेटिव्ह धरून चाललो नाही. आज दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मला फक्त माझा मुद्दा पूर्ण स्पष्ट करू. निवडणुका बंद करायची मागणी विद्यार्थी संघटना केली नाही, परंतु सरकारलाच असं वाटलं की ज्या पद्धतीनं कॉलेजच्या निवडणुकांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये हुल्लडबाजी लागली. आणखी एक प्रश्न म्हणजे मला आता विचारायचं वाटतं, जसं की तुम्ही मगाशी म्हटला की 75% त्याची अटेंडन्स पाहिजे, त्याला एटीकेटी नसावी. काही उदाहरणं अशी पण आहेत की एटीकेटी म्हणजे थ्रूआउट पूर्णपणे 3rd इयर पर्यंत, जोपर्यंत ही इज नॉट एलिजिबल फॉर द इलेक्शन तोपर्यंत त्याला केटी नाहीये, पण इलेक्शनच्या वेळेला एखादी केटी बसली म्हणून तो पात्र नाही ठरलेला आणि त्याच्याऐवजी दुसरा कोणतरी गेलाय. पण याच्यामुळं त्याची इफिशियन्सी एक चेअर बेअरर म्हणून कमी होते का? 75% अटेंड केलं पाहिजे त्यानं, मान्य पाहिजेच, अटेंडन्स ही मस्ट आहे, पण अटेंडन्स नाही म्हणून तो पात्र नाही.
एक स्टुडंट म्हणून हा प्रश्न जेव्हा विचारला जातो की आम्हाला केटी आहे, आम्ही अटेंड नाही केलं म्हणून काय आम्ही पात्र नाही का इलेक्शन साठी? असं वाटायला लागले की आता केटी वाल्याने सुद्धा इलेक्शन लढवलं. चालू मगाचा जो मुद्दा होता तो मला जरा पुरेसा एनलायटन करू दे, कारण इट्स रिलेटेड टू हिस्ट्री ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. ओके. काही वर्षांपूर्वी अनेक पॉलिटिकल लीडर्स म्हणजे मोहन देशमुख मराठवाड्यात असतील, सुरेश कलमाडी प्रत्यक्षात पुण्यामध्ये असतील, हे त्या काळात ज्यांच्याकडे पॉलिटिकल पोस्ट होत्या अशा इलेक्शन्स ते लढत होते. पुणे विद्यापीठाचा इतिहास असा आहे की पुणे विद्यापीठामध्ये तू जे शब्द वापरलेस की डाळलं, असे युआरना किडनॅप करण्याची प्रोसेस होती. पण मला आणि चांगल्या विद्यार्थी परिषदेने त्यात इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली 86, 87, 88, 89. हो, करावी लागली. याचं कारण असं आहे की समोरचा माणूस आम्ही कन्व्हिन्स करायला जायचो विद्यार्थ्यांना. एक मिनिट मला पूर्ण करू. मी मगाशी म्हटलं की ही प्रक्रिया पुरेशी परिपक्व होऊ दिली नाही. आम्ही जायचो ना, PS पाटील म्हणून विवेकानंद कॉलेजचा युआर होता, त्याला आम्ही कन्व्हिन्स करून आमच्याबरोबर आणलं. आम्ही त्याला बोलवून गप्पा मारला. आम्हाला लक्षात आलं की नंतर कोणीतरी गेलं आणि त्याला घेऊन गेलं. आता ते इतिहासात आहे, कोणी गेलं आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला लक्षात आलं की जर काही प्युरिफिकेशन करायचं असेल तर काही काळात पुरता अपधर्म करावा लागेल. मी मॉडेल स्पष्ट करतो, मग बोलायला हरकत नाही. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये या इलेक्शन झाल्या त्यावेळी आम्हालाही असं करायला लागलं की विद्यार्थ्यांना आमच्याबरोबर, आमचा वोटर आमच्याबरोबर आम्हाला ठेवावा लागला. त्यानंतर मात्र 1988-89 ज्या वर्षी जगदीश कदम चेअरमन झाला आणि मिलिंद लेले सेक्रेटरी झाला, त्यावेळी आपल्या स्वतःच्या पायाने युआर कॅम्पसमध्ये चालत आले आणि वोटिंग केलं. ते कुणाच्याही कस्टडीमध्ये नव्हते. दुसरं उदाहरण, पराग आवणे 1989 साली चेअरमन झाला, तो अनपोज चेअरमन झाला आणि त्यावेळी सुद्धा अनपोज झाला की अनपोज केला गेला? अनपोज झाला. कारण या दोन वाक्यामध्ये खूप फरक आहे आणि इथेच पुन्हा एकदा मला असं वाटतंय की निवडणुका थांबवण्याची कारण इथंच आहे. 1-2 मिनिटं परत एकदा, ज्यावेळी ही प्रोसेस, आता साधे उदाहरण आहे, 1-2 मिनिटं मी असं म्हणतो की ही निवडणूक प्रक्रिया, महाविद्यालयातील निवडणूक प्रक्रिया ही अपरिपक्व होती, हे तरी परिपक्व 1 मिनिट अपरिपक्व होती. कोणतीही रचना ज्यावेळी येते हळूहळू, त्यामुळे त्याला ती अपरिपक्व होती असं म्हणता येणार. इट इज टुवर्ड्स मॅच्युरिटी. पण ती जी मॅच्युरिटी आहे ती निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जास्त. असं आपण ज्यावेळी रोडवर ऍक्सिडेंट होतो त्यावेळी आपण अदरवाईज 1000 वाहनं त्या रोडवर नीट गेलीत हे नाही आपण बघत. पण आज मी तुला सांगतो की प्रणिती मेहरा, विनय नवरे, नील हेळेकर, उन्मेष जोशी, रईस खान, मी अन्य NSUI मधली उदाहरण, राजन चव्हाण, ही अनेक लिडरशिप ज्या आहेत त्या लिडरशिप ज्या राजकीय घराण्यामधून निवडून नाही आल्या, त्या स्टुडंट कॅम्पसमध्ये, कॉलेज कॅम्पस वरून वर आल्या. मी पुन्हा एकदा वेगळ्या अर्थानं प्रश्न विचारतो. तुमच्या म्हणण्यानुसार आपण 2 मिनिट असं गृहीत धरूया की महाविद्यालयातील निवडणुकांमुळे नेतृत्व तयार होत गेलं त्यांच्या युवा पिढीपासून. परंतु 1979च्या अगोदर जेव्हा अशा पद्धतीच्या निवडणुका कॉलेजमध्ये नव्हत्या त्यावेळी नेतृत्व तयार होत नव्हतं का? मग होत होतं. त्यावेळी त्याला मुवमेंट्सचा काहीतरी एक सहभाग होता, मुवमेंट्स मध्ये होतं. त्यावेळेचं वातावरण थोडं अधिक डेमोक्रेटिक होतं, जरा वेगळ्या पद्धतीचं होतं. जसं त्र्यांसी कारखानीच आपल्या कोल्हापुरातून 1 पैसा खर्च न करता निवडून. एक्झॅक्टली, मी तेच म्हटलं की कधी काही या कोल्हापुरामध्ये अशी उदाहरणं आहेत की 1ही रुपया खर्च न करता उमेदवार निवडून यायचे. आता उलटी परिस्थिती आहे. कुठला तरी एखादाच उमेदवार अरे पैसे न खर्च करता निवडून आला असं त्याचं उदाहरण दिलं जातं. नाहीतर निवडणूक म्हणजे पैसा, निवडणूक म्हणजे मसल पॉवर, हे जे काही समीकरण आहे हे कॉलेज लेवल पर्यंत जर उतरलं असेल, ते जर झिरपत जर महाविद्यालयीन स्तरावरती येणार असेल आणि मग त्याच्यातून 2 गटांमध्ये हाणामाऱ्या, त्या उमेदवाराला पळवून नेणं, मतं विकत घेणं, हे प्रकार कॉलेज लेवलला यायला लागले. तर मला एक सांगा, तुम्ही दोघांनीही 2 अतिशय महत्वाच्या अशा विद्यार्थी संघटनांचं काम केलेलं आहे. तुम्ही त्या काळामधल्या या सगळ्या निवडणुका बघितलेल्या आहेत, त्याच्यामधले हे जे काही दुसरे एलिमेंट्स आहेत ब्लॅक कलरचे, ते सगळे तुम्ही अनुभवलेले आहेत, हे तुम्ही कबूल करताय. तुम्ही का नाही त्याच्याबद्दल प्रयत्न केला की आम्हाला ही बाजू बदलायची म्हणून? केला, म्हणून सांगतोय की स्वतःच्या पायाने युआर कॉलेज कॅम्पस मध्ये चालत आले. नाही पण हे असं सांगायला दुसऱ्या बाजूने किती नामुष्की. आणि 1 मिनिट, लिंगडो कमिटीच्या, मला यातला जो प्रोसेस जी असते ती प्रोसेस जशी मॅच्युअर होत जाते तशी ती सुधारत पण जाते. लिंगडो कमिटीने ज्या शिफारसी दिल्यात आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर 6 जणांना आणि त्याचबरोबर मगाशी मित्रांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये NSUI, ABVP, SFI पासून स्टुडंट्स, नंतर प्राध्यापक, या सगळ्यांना त्या कमिटी समोर बोलवलेलं होतं. लिंगडो कमिटीचा जर का इंटरनेटवर अहवाल काढला तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये इट इज नॉट ओनली सम अकॅडमिशियन्स डिसिजन, इट इज अ डिसिजन
म्हणजे प्रत्येक क्रॉस सेक्शन मध्ये जाऊन प्रत्यक्ष म्हणजे त्यांच्या 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग झाल्या. म्हणजे कलकत्त्याला झाली, नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन, साऊथ झोन, सगळ्या झोन्स मध्ये मिटिंग झाल्या. त्रुटी काढून त्याच्यावर डिस्कशन झाली. वेगवेगळ्या ज्यांनी इलेक्शन मध्ये 2006 पर्यंतची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला त्यांनी हा डिसिजन सगळा रिपोर्ट सबमिट केला आणि मग त्यानंतर सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतं की जसं की ह्या सगळ्या चर्चा प्रतिचर्चा ज्या काही झाल्या, पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला गोष्टी मॅन्युप्युलेट कितीतरी प्रमाणात केल्या जातात. आणि 2 मिनिटं फक्त काही वेळा काही छोटीशी उदाहरणं खूप मोठी होत जातात, म्हणून ती अखंड प्रक्रिया आपल्याला नाकारता येत. मी अजित राजेकर तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही NSUIच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेसच्या तुम्ही युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहात. तुम्ही जेव्हा ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया महाविद्यालयातील बघत होता तेव्हा तुम्हाला त्यातल्या ज्या काही त्रुटी दिसत होत्या, जाणवत होत्या, समोर म्हणजे आपण बघत होतो, तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की नाही हे सगळं बदललं पाहिजे म्हणून? तसं माझ्या NSUIच्या येण्याच्या आधीच ह्या इलेक्शन थांबल्या, त्याच्यामुळं त्या इलेक्शन बद्दल बोलणं म्हणजे इलेक्शन मी पाहिल्या नाहीत स्वतः, शाळेमध्ये असतानाच इलेक्शन झाल्या. पण जे काय आता प्रोसेस चालू आहे, इलेक्शन व्हायला पाहिजेत ही नक्की आमची गरज आहे. आता तुम्हाला युथ काँग्रेसचा आमचा विषय सांगतोय. ह्याच्या अगोदर सिलेक्शन व्हायचं, राहुलजी गांधींनी सिलेक्शन ही प्रोसेस बंद केली आणि युथ काँग्रेसमध्ये देखील इलेक्शन आणल्या. या इलेक्शन पक्षांतर्गत काही गरज नव्हती, पण साहेब ज्याला विद्यार्थ्यांना जो कष्टाळू आहे, जो खरोखर प्रश्न मांडू शकतो लोकांचे, विद्यार्थ्यांचे किंवा युवक वर्गांचे, असे विद्यार्थी असे युवक पुढे आले पाहिजेत आणि युवक असे जे नेतृत्व करू शकतात, अशा माध्यमातूनच ही युथ काँग्रेसची देखील इलेक्शन काढली आणि त्यातून काही वाईट घडलेलं नाही साहेब. आता तुम्ही आज जर बघितलं तर आमची कोल्हापूर लोकसभा अगदी राहुल देसाईपासून माझ्यापर्यंत आता आमचे टोटल आम्ही ग्रीनमध्ये आहे, कंटिन्युअस आमचे वर्क आहे. तुम्ही पाहिलं राजकीय मुद्द्याकडे जायला नको, परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे की निवडणूक प्रक्रिया असायला विरोध नाही, परंतु निवडणूक प्रक्रियेमधले जे काही त्रुटी आहेत आणि या निवडणुकीच्या नावाखाली जो काही धांगडधिंगा घातला जातो त्याला विरोध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन की सिलेक्शन या मुद्द्यावरती ही चर्चा यापुढे चालू ठेवूया. आपण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक पाहत राहा संवाद प्रतिवाद. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृहप्रकल्प वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची. ठेव आहे विश्वासाची. ॲस्टर आधार, KMT वर्कशॉप शेजारी, शास्त्रीनगर, कोल्हापूर. पहिले बाळलेणे माझ्या लेकीच्या पहिल्या सोनेरी पाऊल खुणा. प्रत्येक नक्षी हवी हवीशी खुलत जाईल आनंदात. हे तर माझंच मोठं होणं सुवर्णाच्या तेजात.
सारी स्वप्न सोन्यासारखी, सारेच क्षण पारखलेले, कण अन कण तिचेच तिच्याचसाठी वेचलेले. एके दिवशी सौंदर्याला मिळेल सौभाग्याची साथ, झळाळणारे तन्मन, रंगरूपाची बरसात, आयुष्य उजळवून टाकणार अलंकारांनी सजलेलं, पिढ्यानुपिढ्यांचं लखलखतं नाविन्य. महेंद्र ज्वेलर्स. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प, वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत कॉलेजमध्ये निवडणुका असाव्यात की नसाव्यात, इलेक्शन हवं की सिलेक्शन. सध्या जी प्रोसेस आहे त्यानुसार कॉलेजमध्ये मेरिटनुसार वर्ग प्रतिनिधी किंवा महाविद्यालय प्रतिनिधी हे निवडले जातात. ज्याला आपण CR म्हणतो, GS म्हणतो, UR म्हणतो. आता जर आपण कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं किंवा कोल्हापूरपुरतं बोलायचं ठरवलं तर शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत 277 महाविद्यालय आहेत आणि या 277 महाविद्यालयांमध्ये सध्या गुणवत्तेच्या निकषावरती वर्ग प्रतिनिधी किंवा GS म्हणजेच जनरल सेक्रेटरी यांची निवड होते. आणि मग या 277 UR म्हणजे जे काही महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून जे येतात किंवा मला वाटतं त्यांना UR म्हणतात, म्हणजे त्यांना युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. हे 277 UR येतात. त्यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा मेरिट लावली जाते आणि त्या मेरिट मधले 15 जण निवडले जातात आणि मग त्या 15 जणांमध्ये परत ओपन इलेक्शन होते आणि त्याच्यातनं 2 प्रतिनिधी सिनेट वरती जातात. ही आत्ताची सध्याची प्रोसेस आहे. म्हणजे याच्यामध्ये काही अंशी आपण ओपन इलेक्शन निवडलेली आहे, जे फायनली 2 सिनेट वरती जातात, मॉडेल आहे. पण त्याच्या खाली संपूर्णपणे हा मेरिट वरती आपण निवड केली जाते. मुळात मला आता गिरीधर तुला विचारायचंय की तुझं म्हणणं असं आहे की इलेक्शन नको, सिलेक्शन हवं. आणि आता सध्या सिलेक्शनची जी काही निकष आहेत जे काही ते बघितले तर आपण असं म्हणतो की त्याला अकॅडमिक मार्क्स म्हणजे तुमचं पुस्तकी ज्ञान जे काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला जे काही गुण मिळालेले आहेत त्याच्यानुसार वर्ग प्रतिनिधीची निवड होते. मला सांग, एखादा मुलगा प्रचंड अभ्यास करतोय, तो हुशार आहे, तो चांगले मार्क्स मिळवतोय, परंतु तो जर उत्तम वक्ता नसेल, तो मुखदुर्बळ असेल, त्याच्याकडे जर नेतृत्व कला नसेल, त्याला जर सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाता येत नसेल, त्याला जर एखाद्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभारता येत नसेल, तर मग ते नेतृत्व का स्वीकारायचं. म्हणजेच मेरिटवरती जे सिलेक्शन होते त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी येतच. नाही, कसं आहे, आता आपण जर बघितलं गेलं की आपल्या डेमोक्रेसीमध्ये एक स्टँडर्ड एक लाईन ठरलेली की रिच आर बिकमिंग मोर रिचर अँड पुअर आर गेटिंग मोर पुअरर. तसंच एखादा जो अकॅडमिकली स्ट्रॉंग असतो तोच सगळीकडे पुढे पुढे येत जातो. हे असं असो, अशा प्रकारचं सिलेक्शन नसावं. पण म्हणजे सध्याच्या मेरिटवरच्या सिलेक्शनला पण तुझा विरोध आहे. मेरिटवरच्या सिलेक्शनला विरोध आहे, पण म्हणजे तुझा इलेक्शनला पण विरोध आहे, ओपन इलेक्शनला, मेरिटवरच्या सिलेक्शनला पण विरोध आहे. मेरिटवरचं सिलेक्शन नसावं, नुसतं ते एक मेरिट ओरिएंटेड सिलेक्शन नसावं. मग कसं असावं? इट हॅज टू बी अन ऑलराऊंड सिलेक्शन. म्हणजे एखादा जो फक्त म्हणजे फर्स्ट म्हणजे नाही, म्हणजे मग ऑलराऊंड सिलेक्शन जर असेल तर पुन्हा मग ते इलेक्शनच झाली होती. तसं नाही. सिलेक्शन करताना ज्याला सिलेक्ट कराल तो विद्यार्थी एक मिनिमम क्रायटेरिया अकॅडमिक जर ठेवला, म्हणजे तो रँकरच असावा अशातला भाग नाही. 60% प्लस असावा मान्य, त्याची अटेंडन्स मिनिमम 50% लागावी मान्य, तो कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठेतरी एक पार्ट घेणारा, भले तो स्टेजवरती जाऊन नाचणारा असावा अशातला भाग नाही. पण कल्चरल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, सांस्कृतिक कार्यक्रमाशी त्याचा कुठेतरी एक संबंध असावा, असा ऑलराऊंडर असावा. आता मी मूलभूत प्रश्न विचारतो, हे सगळं सिलेक्शन कोणी करावं असं तुला वाटतं? मग मला वाटतं की हे सगळं सिलेक्शन हे त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसनीच करा, म्हणजे कॉलेजेसच्या जो काही प्रोफेसर्स असतात त्यांनी करावं. का म्हणजे मुलांच्या क्षमतेवरती विश्वास नाहीये? मुलांच्या क्षमतेवरती विश्वास नाही म्हणण्यापेक्षा कसं आहे की इलेक्शन करताना प्रत्येक कारण तो प्रतिनिधी असणार आहे विद्यार्थ्यांचा,
मग विद्यार्थ्यांनी आपला निवडला पाहिजे. असावा हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला नको. या सगळ्या विषयातली एक गोष्ट अशी आहे की प्राध्यापक युनियननी फक्त या सगळ्या सेक्शन मध्ये म्हणजे शिक्षण तज्ञ, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, युनिव्हर्सिटी अकॅडमिशियन्स या सगळ्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठा विरोध केलाय तो प्राध्यापकांनी केला. कारण त्यांना प्राध्यापक संघटनांना तो त्रास नकोय, म्हणून त्यांनी त्या सांगितलं की आहेत इलेक्शन्स नकोत. म्हणजे हा एक त्यातला सहज सुजाव उगा नाही, त्यामुळे प्राध्यापक सिलेक्शन करू शकत नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे तुझं जे त्यामधलं जे एक्सपेक्टेशन आहे तेच धुळीला मिळालेलं आहे, कारण प्राध्यापक करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की जो गिरीधरला बोलायचा आहे पण त्याच्या निवडणुकीचं त्याला तेवढा अनुभव नाही, पण तो आता मुद्दा मी मांडतो की जसं म्हणलं की कधी काही कोल्हापुरामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने निवडणुका व्हायच्या. कोल्हापुरामध्ये आत्ता जे काही राजकारणामधले चेहरे आहेत ते अनेक अशा पद्धतीच्या कॉलेजच्या इलेक्शनमधनं पुढे आलेत हे आपल्याला मान्य आहे. परंतु याच कोल्हापूरनं हे सगळं बघितलेलं आहे की मग वेळप्रसंगी कॉलेजमध्ये सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं मग पैशाची गणितं आली, मग मुलांना पिक्चरची तिकीटं वाटली जाऊ लागली, मुलांना हॉटेलच्या जेवणाचे पास दिले जाऊ लागले, मुलांना संध्याकाळच्या एखाद्या ढाब्यावरती नेऊन त्यांना रंगीत पाणी पाजलं जाऊ लागलं. ही सगळी जी काही तथाकथित लोकशाही मूल्यांची थट्टा उडवणारी जी समीकरण आहेत ही सगळी जर रूट लेवलला महाविद्यालयीन लेवलला यायला लागली तर मग काय करायचं. आणि आणखी एक मला गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, जसं आता तुम्ही म्हटलं की मुलांनी ते करावं. जेव्हा म्हणजे कॉलेज लेवलला असतात एखाद्यानं आपलं म्हणजे एखादा आपला म्होरक्या असावा आणि तो कसा असावा हा प्रश्न प्रत्येकाला असतो, त्याचं उत्तर कोणाकडेही नसतं. त्यांना प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला मोरख्या असावा, पण तो कोण असावा, कसा असावा. नाही, मी तुझ्यामध्ये सहमत नाही आहे, कारण मला असं वाटतं की नवीन पिढी एवढी तकलादू नाहीये. त्यांना पूर्णपणे माहिती आहे की आपला मोरक्या कसा असला पाहिजे. त्यामुळे मी असं नक्की म्हणतोय की पुन्हा एकदा तो मुद्दा आहे आपला की इलेक्शन हवी हे जे तुमचं म्हणणं आहे ती इलेक्शन हवी जरूर, परंतु त्याच्यामधले हे जे काही बाकीचे एलिमेंट्स आहेत हा अगदी बरोबर, म्हणजे शेवटी महाविद्यालयाच्या निवडणुकीला सुद्धा आचारसंहिता लावली पाहिजे. या मताशी सहमत आहात का? 110% आहोत. मग ही आचारसंहिता लागावी म्हणून विद्यार्थी संघटना काय करतात? नाही, लोकसभा मी सांगतो लोकसभा निवडणुका या बिफोर सेशन आणि आफ्टर सेशन TN सेशनची कमिटी आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ड्रास्टिकली फरक पडला. त्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट होतं पण एक्झिक्यूट झालं नाही. बरोबर. आधीच्या स्टुडंट काउन्सिलला सुद्धा कोड ऑफ कंडक्ट होतं, ते एक्झिक्यूट झालं नाही. लिंगडो कमिटीने जर का मोठं काम जे केलं असेल तर त्यात त्यांनी खूप चांगल्या सजेशन्स त्याला एक चौकट घालून दिली. त्यात चौकट घालून त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की स्टुडंट हा रिपीटर नसावा, स्टुडंटचा 75% बरोबर. मगाशी आपण जे सगळे मुद्दे बोलत होते म्हणजे त्यांनी त्यात खर्चाची लिमिट सुद्धा त्यांनी त्यात डिफाईन केलेली. त्याच्यामध्ये त्यांनी बाहेरच्या एलिमेंटचा सहभाग हाही डिफाईन केलेला आहे. पण सतीश मी ते थांबवतो, तुला स्वतःला हे मनापासून पटतं का रे की महाविद्यालयीन निवडणुकांसाठी सुद्धा खर्चाचं लिमिट लावावं लागतं? लावलंच पाहिजे सर, लावलंच पाहिजे. असं वाटतंय नाही, मला असं वाटतंय की खर्च करायची गरजच काय नाहीच आहे. त्याच्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये खर्चाचं लिमिट लावायला लागतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये वारेमाप पैसा खर्च व्हायला. त्याच्यामध्ये साधा मुद्दा असा आहे की पॅम्पलेट्स वाटली पाहिजे, पॅम्पलेट्स काहीतरी आपली माहिती आपण व्हॉट वॉन्ट टू आमचा मॅनिफेस्टो काय तो समोर आणला पाहिजे टू डू इन कमिंग इयर असं आपण सांगितलंच पाहिजे ना. त्याच्यासाठी जो काही खर्च असतो तो खर्च सुद्धा एका मर्यादित राहावा, म्हणून मग त्याच्यावरती बंधन घालावे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतोय आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय उत्तर देताय ते. डुसू इलेक्शन त्यांनी जो गंमत म्हणून सांगतो त्याच्यामध्ये डुसू इलेक्शनला म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटी जे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च व्हायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात त्यात महत्वाचा आणि वाईट मुद्दा काय की या निमित्तानं मगाशी गिरीधरला तो मुद्दा बोलता आलेला नाही, मांडता आलेला नाहीये, पण जो सुरुवातीला मी मांडला होता की महाविद्यालयाशी संबंध नसलेल्या अनेक लोकांकडनं या निवडणुका हायजॅक व्हायला लागलेल्या आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का नाही? ती निवडणूक विद्यार्थ्यांची राहतच नाही मुळात. ती निवडणूक राजकीय पक्षांची होती, ती निवडणूक एखाद्या मोठ्या बडे बाप के बेटेच्या इगोची होती आणि त्याच्यामध्ये निवडणुकीची कसली प्रक्रिया राहत नाही, लोकशाहीची कसली मूल्य राहत नाहीत, विद्यार्थ्यांचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं नेतृत्व हे सगळे बुडबुडे ठरतात आणि तिथं केवळ आणि केवळ पैसा, मसल पॉवर आणि त्याचबरोबर कुठल्या तरी एखाद्या संघटनेला पुढं करून, मग ती कधी विद्यार्थी संघटना असते, कधी जातीयवादी संघटना असते, कधी आणखीन कुठली संघटना असते, त्यांना पुढं करून ती निवडणूक हायजॅक केली जाते ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा काही संबंध असत नाही, महाविद्यालयाचा संबंधच असत नाही. साहेब मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की 94 पासून इलेक्शन बंद झाली, त्याच्यानंतर आता 2013 पर्यंत कॉलेजच्या बाहेर किती दंगे कमी झाले किंवा किती कमी इलेक्शन कार्यक्रमामध्ये प्रश्न मी विचारतो, तुम्ही मला प्रश्न विचारला नाही ना, जरूर विचारा, काय हरकत नाही. पण मला आता या मुद्द्याचं उत्तर द्यायला नक्की आवडेल
की किती दंगे झाले. म्हणजे इलेक्शन थांबली म्हणून मुलांचं ईर्ष्या थांबल्या असं आपण म्हणू शकतो. इलेक्शनला आचारसंहिता लागलीच पाहिजे हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण इलेक्शन मुळेच दंगा होतात ही जे समज आहे हा समज गैरसमज म्हणजे दूर केला पाहिजे. एक आणखी एक निमित्त आहे, म्हणजे सगळ्यात मोठं निमित्त आहे. म्हणजे इलेक्शन मुळेच दंगे होतात असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, की म्हणून तुम्ही एक कबूल केलं, तुमच्या तोंडून मान्य केलं की गेल्या काही वर्षामध्ये इलेक्शन नसताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये कशा पद्धतीनं ईर्ष्या दाखवण्यासाठी दंगे झालेले आहेत हे कोल्हापूरनं बघितलेलं आहे. आम्ही अनेकदा बातम्या दाखवल्या. म्हणजे याचा फुटबॉल मॅचेस मध्ये दंगा होतो, याचा अर्थ फुटबॉल मॅचेस नाही असं नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा जसं तुम्ही म्हणताय की आचारसंहिता पाहिजे, पण ती आचारसंहिता पाळण्यासाठी मुळात विद्यार्थी संघटना तुमच्यासारख्या संघटना कितपत काम करतात हा मोठा शंकेचा विषय आहे. आणखी एक आचारसंहिता तुम्ही आज मुद्दा बोलताय, पण तुम्ही पुन्हा एकदा जबाबदारीने विधान करतो की अशा पद्धतीची आचारसंहिता मोडण्यासाठीच अनेक संघटना पुढे येतात. पण मला आवडेल माझं विधान. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिस इज अ प्रोसेस. ही जी प्रक्रिया आहे. मला एक पहिला ह्याचं उत्तर द्या, तुम्ही हे मान्य आहे की महाविद्यालयीन निवडणुका या महाविद्यालयाच्या राहिलेल्या नाहीत, त्या हायजॅक होतात, हे तुम्हाला मान्य आहे का नाही? हायजॅक होत्या. बरं, आता होणार नाही. मी सांगतो ना, आता या सगळ्या याच्यामध्ये जे इथून पुढे निवडणुका झाल्या तर आज आपल्या समोर मॉडेल नाहीये, आणि हे मॉडेल मी आपल्या सगळ्यांना म्हणजे ज्यावेळी लिंगडो कमिटीच्या सजेशन्स आल्या आणि त्या सजेशन्स बिहार गव्हर्नमेंट, राजस्थान गव्हर्नमेंट, उत्तर प्रदेशामध्ये सगळीकडे इम्प्लिमेंट झाल्या. बिहार सारखं ज्याला आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये क्राईम रेट हा जास्त आहे, त्या ठिकाणी सुद्धा इलेक्शन फ्रँक आणि फेअर इलेक्शन झाल्या. मी एक मॉडेल म्हणून सांगतो, जोगेश्वरीमध्ये टोलानी नावाचं कॉलेज होतं. त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनी सांगितलं की म्हणजे ज्यावेळी इलेक्शन्स बंद व्हायच्या होत्या त्यावेळी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल्सनी सांगितलं की मी माझ्या कॉलेज पुरत्या इलेक्शन्स घेणार. त्यांनी एक कोड ऑफ कंडक्ट ठरवलं, त्यांनी एक ओपन डिबेट विद्यार्थ्यांमध्ये ठरवली, आणि त्याच्यानंतर जो रिस्पॉन्सेस यायला लागले. आपल्याला जेएनयू सारखं तर अतिशय चांगलं उदाहरण आहे. जेएनयू मध्ये प्रत्येक स्टुडंट युनियनला मग NSUI, SFI, ABVP, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये ABVP, NSUI सगळ्या ऑर्गनायझेशन्सना तिथे फ्रँक इलेक्शन ओपन डिबेटमध्ये तिथे सहभागी होतं, इलेक्शन मध्ये सहभागी होता येतं. पण तिथले नॉर्म्स असे आहेत की तिथे त्यांनी यायचं, त्या सगळ्या स्टुडंट फोरम मध्ये आपली मतं मांडायची, आणि त्या मतानंतर विद्यार्थी त्याला क्रॉस क्वेश्चन्स करतात. अमेरिकेमध्ये दोन्ही जे काही प्रेसिडेंट पदाचे उमेदवार असतात ते समोरासमोर बोलतात. आता माझा या सेगमेंट मधला एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे, कारण माझा वेळ ऑलरेडी संपत चाललेला आहे. मला एवढं सांगा की तुम्ही एकीकडे म्हणताय की निवडणुका हे नेतृत्व घडवण्याची एक प्रोसेस म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे, बरोबर, आणि ती महाविद्यालयीन स्तरावर असली पाहिजे, म्हणजे तिथूनच नेतृत्व घडायला लागेल. आणि आतापर्यंत तशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु गेल्या काही वर्षातली जर आपण कॉलेजच्या इलेक्शन्सची उदाहरणं बघितली तर तुम्हाला असं वाटत नाही आहे का की कॉलेजच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घराणेशाही आलेली आहे? म्हणजे ज्याचे कोणीतरी ज्याच्या मागं राजकीय पाठबळ आहे, राजकीय काही घराणेशाही आहे, गेल्या काही वर्षातलं बोलतोय मी, त्याच्या आधीचं बोलत नाहीये. तर एकूण जर तुम्ही कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र इथले जर तुम्ही गेल्या एक 8-10 वर्षातील जर तुम्ही इतिहास काढून बघितला, संदर्भ काढून बघितले, तर तुमच्या लक्षात येईल की ज्यांच्या मागं राजकीय पॉवर आहे, ज्यांच्या मागं काही राजकीय पदं आहेत, त्यांचीच मुलं निवडणुकीमध्ये पुढे असतात. सर्वसामान्य मुलाला ते उभारूच देत नाहीत. मगाशी जे ह्या मुद्द्याला मी खोडतो 2 मिनिटं, कारण मी स्वतः घराणेशाही मान्य करणं नाही मला मान्य आहे. कारण मी स्वतः कुठल्याही घराणेशाहीशी माझा संबंध नाही. मी डॉक्टर अजित राय हे म्हणजे माझे वडील ना काही राजकारणात ना आजोबा, तरी देखील मी आज युथ काँग्रेसची इलेक्शन लढवली आणि चांगल्या मतानं साहेब मी निवडून आलो. म्हणजे असं काँग्रेसमध्ये देखील म्हणलं जातं घराणेशाही, पण राहुलजींनी ही जी प्रोसेस आणली इलेक्शनची ह्यामधूनच मी निवडून आलो. तर असं म्हणणं की घराणेशाहीतलीच लोक येतात हे म्हणणं पूर्णपणे मी त्या घराणेशाहीतलीच येतात असं म्हणणं नाहीये. जर आपण त्याची पर्सेंटेज वाईज विभागणी केली तर आपल्याला असं दिसेल ते 70 ते 75% जी महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये उमेदवार असलेली मुलं असतात ही राजकीय पार्श्वभूमी असलेली असतात. या सगळ्यापासून मी एक प्रोसेस मगाशी आपण थोडासा एक उल्लेख टाळला. मागे ज्या इलेक्शन्स होत होत्या त्या CRची इलेक्शन, मग URची इलेक्शन, मग चेअरमनची इलेक्शन, त्यामध्ये कालावधी होता आणि त्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी करण्यासाठी राजकीय नेते, तालमी वगैरे या सगळ्या याच्यात किंवा मसल पॉवर वगैरे युज करायला एक ताकद होती. सिलेक्शन मध्ये जे व्हायचं दॅट इज नॉट अ परफेक्ट ज्याला म्हणतात रिप्रेझेंटेशन. त्यामुळे आता ज्या ओपन इलेक्शन ज्या दिल्ली युनिव्हर्सिटीचं मॉडेल आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये 8 ते 10 दिवसाचा तो कार्यक्रम दिला जातो. त्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 7 प्रतिनिधी त्याला कॉलेजचे निवडायचे असतात आणि 4 प्रतिनिधी त्याला विद्यापीठाचे निवडायचे असतात. त्याच्यात तो 11 मतं देतो आणि एका दिवशी ती इलेक्शन होते.
आणि ही इलेक्शनची प्रोसेस दिल्ली युनिव्हर्सिटी, JNU, अनेक जिथे जिथे आज उत्तर भारतामध्ये इलेक्शन्स होतात तिथे त्या फेअर इलेक्शन्स व्हायला लागल्यात. त्यामध्ये कोड ऑफ कंडक्टमुळे बाहेरची मसल पॉवर थांबलेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात ज्युरिस्डिक्शनच्या पॉवर्स या कॉलेज प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो विद्यार्थी आज जे म्हणतात की हे का नाही, त्यांच्यासमोर ते मॉडेल नाहीये. हे जर का मॉडेल इव्हॉल्व्ह झालं तर गिरी जे म्हणतोय त्याप्रमाणे त्याला जो विद्यार्थी पाहिजे व्हर्सटाईल, तो डिफाईन करू शकला नसला तरी त्याला व्हर्सटाईल जो विद्यार्थी हवाय तो याच्यातून तयार होईल. त्याला डिबेट करावे लागेल, त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल. सिलेक्शन मध्ये जे होतं की अतिशय हुशार विद्यार्थी हा विद्यार्थ्यांच्या समस्या नाही मांडू शकतो. साहेब, आणखी एक विषय असा आहे, प्राध्यापकांचा संप झाला आता परवाच, आपलं ताजं उदाहरण आहे. तर त्यावेळेला जर विद्यार्थी ही जी संघटना सक्षम असते प्रत्येक कॉलेजच्या, तर आणखी मोठी ताकद विद्यार्थ्यांची त्या बाबतीत विद्यार्थी संघटना सक्षम झाल्या. आमची NSI होती, युथ काँग्रेस होती, पण सर जे सिलेक्शन झाल्यापेक्षा इलेक्शन झालेली जर ती प्रतिनिधी असते तर जोराने भांडले असते. माझं असं मत. त्याच्यामुळे एक स्टुडंट म्हणतो ते अगदी बरोबर आहे. मला असं म्हणायचंय की जर तो इलेक्शन मधनं निवडून आला असता तर त्याच्याकडे भांडण्याची कॅपॅसिटी जास्त असती. आपले प्रश्न मांडण्याची, मला मत आहे आपले प्रश्न मांडण्याची. जे प्राध्यापकांच्या विरोधात जो सिलेक्शन झालेला असतो त्याचे कुठेतरी त्याच्यावर उपकार असतात की त्याला सिलेक्ट केलेलं आहे, तर ते नसून इलेक्शन झालेला विद्यार्थी हा, कारण लोकांनी त्यांना विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये तो पोट तिडकीनं मांडू शकतो. इलेक्शनमुळे ऍक्टिव्हिजम कमी झालाय. आज विद्यापीठामध्ये उत्तरपत्रिका झेरॉक्स मिळावी हे विद्यार्थी ऍक्टिव्हिजममुळे झालेलं आहे. रिअसेसमेंटची मागणी हे ऍक्टिव्हिजममुळे झालेली आहे. अकॅडमिक्स मधल्या सुधारणा, विद्यार्थी परिषदेनंतर कॉपी विरोधी मुवमेंट चालवलेली आहे. विद्यार्थी परिषदेने फेअर कॅम्पसची भूमिका घेतली, क्लीन कॅम्पसची. त्यावेळी प्राध्यापकांच्या हातातल्या सिगरेटी कॅम्पस मधल्या काढलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला जर का पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिजम दाखवला तर विद्यार्थी आजच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने, आणि त्याला ती इलेक्शन हवीशी वाटेल. आता थोडासा फोबिया आहे की अरे बापरे ती मसल पॉवर येईल, ही मसल पॉवर येईल, त्याच्यामुळे तो फोबिया त्याच्यातला कमी होईल. आता कोड ऑफ कंडक्ट मुळे तर या सगळ्या विषयांना चाप बसणारच आहे. आणि बिहार हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की मला तुमच्या तिघांचे मुद्दे कळलेले आहेत. माझा वेळ संपत चाललेला आहे. मला असं वाटतंय की याच्यामध्ये आपल्याला इलेक्शन हवं की सिलेक्शन हवं या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला याचा सुवर्ण मध्य शोधण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीनं सतीशने सांगितलं किंवा डॉक्टर अजित म्हणतायत त्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये अपप्रवृत्ती शिरलेल्या होत्या. त्यांना बाजूला ठेवून जर त्याला एक कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता दिली आणि निर्भय वातावरणामध्ये मतदान होऊ शकतं, हे जर कॉलेज लेवलपासून बिंबवलं तर खऱ्या अर्थानं आपली लोकशाही अजून सकस होऊ शकेल. आणि त्याची सुरुवात कॉलेजपासून करायला काहीच हरकत नाही तुमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कॉलेजच्या निवडणुका असल्या पाहिजेत, मात्र त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, उणीव आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत. आणि सुदैवानं लिंगडोह समितीनं त्याच्याबद्दल एक दिशा आता आपल्याला दाखवून दिलेली आहे. त्यामुळे जर कॉलेजमधल्या निवडणुका या सकारात्मक दृष्टिकोनातून जर घ्यायच्या ठरवल्या तर त्याच्यातून चांगले विद्यार्थी प्रतिनिधी घडतील, त्याच्यातून चांगलं नेतृत्व आकाराला येईल. आणि तेव्हा पुन्हा एकदा पहिल्यासारख्याच पूर्वीप्रमाणेच निवडणुका व्हाव्यात. पण पूर्वीप्रमाणे याचा अर्थ पूर्वी ज्या काही त्रुटी होत्या, उणीवा होत्या त्या बाजूला ठेवून आता नव्यानं त्याला काही एक चौकट घालून त्या चौकटीमध्ये निवडणुका व्हाव्यात अशी आपली सगळ्यांची भूमिका आहे. आज गिरी तुझं जे म्हणणं होतं की एक चांगला व्हर्सेटाईल विद्यार्थी प्रतिनिधी मिळाला पाहिजे, तो नेमका कसा पाहिजे हे आता आपल्याला सांगता येणार नाही. पण जेव्हा कदाचित निवडणुकीच्या रिंगणामध्ये 4-5 उमेदवार असतील तरी लक्षात येईल अरे याचे हे प्लस पॉईंट आहेत, याचे हे प्लस पॉईंट आहेत. हा आपली जी काही भूमिका आहे विद्यार्थ्यांची ही अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. आणि त्यामुळं कदाचित खरोखर चांगले विद्यार्थी प्रतिनिधी मिळू शकतील. आज आमच्या चर्चेमध्ये हे तीनही मान्यवर सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा प्रश्नाबद्दल पोट तिडकीनं बोलले. याबद्दल मी या तिन्ही मान्यवरांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.